नमस्कार, वर्षाज रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गाड्यावर मिळते तशी पावभाजी तयार करणार आहोत। कुठल्याही प्रकारचा कलर न वापरता मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार केलेली आहे। आता पावभाजी तयार करायची म्हटलं की साधारणपणे आपल्याला वेळेचा प्रश्न पडतो, पण ही पावभाजी मी फक्त अर्ध्या तासामध्ये कुकरचा वापर करून तयार केलेली आहे। एकदम मस्त चमचमीत अशी पावभाजी कशी तयार केली हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या। चला तर मग या पावभाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला कुकर व्यवस्थित गरम करून घ्यायचे, त्यामध्ये पाव वाटी एवढं लोणी घालून घ्यायचे। माझ्याकडे घरचं लोणी होतं त्यामुळे याचाच मी वापर केलेला आहे। तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। त्यामध्ये लोण्या एवढंच म्हणजे पाव वाटी एवढंच तेल आपल्याला इथं वापरायचं आहे। हे दोनही व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये बारीक कापून घेतलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे आणि साधारणपणे अर्धी ते 1 वाटी एवढे फ्लावरचे तुकडे सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि हे दोनही पदार्थ भाजत असतानाच आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे। पोहे खायच्या चमच्याने साधारणपणे 1 ते 1.5 चमचा एवढी पेस्ट इथं मी वापरलेली आहे। आता कांदा आणि गोबी आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे। कांदा गुलाबी रंगावर भाजला की आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालणार आहोत। हाय फ्लेमवर साधारणपणे 3 ते 4 मिनिट कांदा भाजून घेतला आणि तो मस्त गुलाबी रंगावर भाजलेला आहे। आता बाकीच्या भाज्या घालून घेऊया। तर माझ्याकडे हिरवे मटार नव्हते त्यामुळे मी इथं अर्धी वाटी हिरवे हरभरे वापरलेले आहेत। सोबतच 1 वाटी बारीक कापून घेतलेलं गाजर घातलेलं आहे, 1 बीटरूट इथं बारीक कापून घेतलेला आहे आणि 1 बटाट्याचा इथं मी वापर केलेला आहे। बटाटा थोडंसं जास्त सुद्धा वापरू शकतो आपण, बटाट्यामुळे भाजीला छान अशी चव येते। तर आता या भाज्यांचं प्रमाण किती ठेवायचं हे अगदी आपल्या मनावर आहे। आता या भाज्या शिजत असताना यांना चांगली चव येण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं, पाव वाटी किंवा 2 ते 3 चमचे एवढा पावभाजीचा मसाला घालायचा, पाव चमचा एवढी हळद घालायची आणि 1 चमचा लाल चटणी आपल्याला इथं वापरायची। हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि आता भाज्या बुडतील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये याला आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचंय। तर बघा 7 ते 8 शिट्ट्या होईपर्यंत जर ह्या भाज्या शिजवल्या तर या स्मॅश करत असताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। या लवकर गाळ होतील आणि पावभाजी एकदम स्मूथ अशी तयार होईल। तर आता कुकरला 7 ते 8 शिट्ट्यांसाठी मी हे ठेवून दिलेलं आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा लोणी आणि 4 चमचे तेल घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बारीक कापून घेतलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्यांचा तुकडे यामध्ये भाजून घ्यायचे। सोबतच 1 ते 2 बारीक कापून घेतलेले कांदे सुद्धा आपल्याला इथं यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे भाजत असतानाच यामध्ये बारीक कापून घेतलेल्या एका शिमला मिरचीचे तुकडे सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे। कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून तयार झाला की यामध्ये आपल्याला 3 बारीक कापून घेतलेले टोमॅटो वापरायचे आणि आता हे टोमॅटो वगैरे आपल्याला सर्व एकदम मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। त्या अगोदर आपल्याला यामध्ये काही मसाले सुद्धा ॲड करायचे आहेत। ते म्हणजे इथं आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि सोबतच आपल्याला 1 ते 2 चमचे एवढं बेडगे मिरची पावडर वापरायचे। तर मीठ आपण यापूर्वी कुकरमधील भाज्यांमध्ये सुद्धा घातलं होतं, पण ते पूर्ण भाजीसाठी पुरेसं नाही, त्यामुळे यामध्ये सुद्धा आपल्याला इथं मीठ वापरायचं आहे। तर आता हे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। कमी गॅस करून आपल्याला हे असंच शिजण्यासाठी ठेवून द्यायचंय। आता ह्या सर्व भाज्या भाजेपर्यंत इकडे कुकरच्या पूर्ण 7 ते 8 एवढ्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर हवा काढण्यासाठी ठेवलेलं होतं। तर तोपर्यंत आपण आता हे कढईमधलं मिश्रण कमी गॅसवर असंच ठेवून देऊया आणि कुकरची हवा गेल्यानंतर आपण यामधील भाज्या चेक करूया। तर बघा इथं एकदम मस्त अशा भाज्या शिजलेल्या आहेत। पाण्याचा वापर योग्य प्रमाणामध्ये केल्यामुळे कुकरवर पाणी आलेलं नाही आणि भाज्यांमध्ये सुद्धा जास्त पाणी उरलेलं नाही। तर एकदम मस्त अशा भाज्या इथं शिजलेल्या आहेत। आता आपण या स्मॅशरनं मस्त अशा स्मॅश करून घेऊया। असं स्मॅशर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पळीने किंवा चमच्याने सुद्धा याला घोटून घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला हे खूप अवघड वाटत असेल तर हे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरवर सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता। पण अशा स्मॅशरनं जर भाज्या आपण व्यवस्थित बारीक केल्या, स्मॅश केल्या तर या भाजीला अप्रतिम अशी चव येते। त्यामुळे आपण अशा पद्धतीनेच भाज्या चांगल्या स्मॅश करून घ्यायच्यात। आता इथं एकदम मस्त अशी भाजी बारीक करून झालेली आहे आणि आता कढईमधील भाज्यांना सुद्धा एकदम मस्त असं तेल सुटलेलं आहे। आता हे सुद्धा आपण स्मॅशरनं थोडंसं स्मॅश करून घेऊया
म्हणजे जे काही थोडंसं मोठं मोठं राहिलेलं टोमॅटो वगैरे आहे ते एकदम असं बारीक होईल. आणि लगेचच यामध्ये आपण घालून घेणार आहोत कुकरमधील स्मॅश केलेल्या भाज्यांची ग्रेव्ही. तर आता हे या कढईमध्ये घातल्यानंतर सुद्धा आपल्याला या स्मॅशरनं भाजी शिजेपर्यंत आपल्याला याला घोटून घ्यायचे. असं केल्यामुळे आपण तयार करत असलेली भाजी ही गाड्यावरच्या भाजीसारखीच दिसायला सुद्धा होते आणि खायला सुद्धा तशीच लागते. तर आता ह्या भाज्या चांगल्या स्मॅश करून झालेल्या आहेत. आता याला एक आपल्याला उकळी येऊ द्यायची आहेत. भाजीला एकदम मस्त असा कलर आलेला आहे. कुठलाही कलर न वापरता इतका मस्त असा कलर आपल्याला या भाजीला मिळालेला आहे. भाजीला एक उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत 2 चमचे पावभाजीचा मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी. तर कसुरी मेथी मस्त अशी हातावर चोळून घ्यायची आणि या भाजीमध्ये घालायची. वरून आपण 1 चमचा एवढं बटर म्हणजेच घरचं लोणी घातलेलं आहे. हे छान असं मिसळून घ्यायचं. 2 मिनिट भाजी शिजवून घ्यायची आणि यावरून आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि आता आपली इथं पावभाजीसाठी लागणारी भाजी ही तयार झालेली आहे. ही सुद्धा फक्त अर्ध्या तासामध्ये. आता आपण पाव तयार करून घेऊया. तर पाव तयार करण्यासाठी इथं आपल्याला सर्वात पहिले तवा गरम होऊ द्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा लोणी घालायचे, थोडासा पावभाजीचा मसाला घालायचा आहे, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि 2 पाव हे मधोमध कट देऊन आपल्याला यावरती व्यवस्थित मसाला लावून भाजून घ्यायचेत. तर बघा अशा पद्धतीनं जर पाव आपण भाजून घेतले तर ह्या पावांना एकदम छान अशी चव येते. जर अशा पद्धतीनं आपल्याला हे पाव भाजायचे नसतील तर थोडंसं लोणी घालून त्यामध्येच आपण तयार केलेली भाजी एखादा चमचा घालायची आणि त्यावरती आपण हे पाव भाजले तर ते सुद्धा एकदम मस्त असे लागतात. किंवा आपण फक्त लोणी किंवा बटर लावून सुद्धा हे पाव भाजून घेऊ शकतो. आता पाव सुद्धा भाजून तयार झालेले आहेत. पावभाजी वाढून घ्यायची तयारी करूया. तर अर्ध्या तासामध्ये तयार केलेली पूर्ण पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तसेच मटार नसताना हिरवे हरभरे वापरलेले आहेत आणि भाजीला चांगला कलर येण्यासाठी बीटरूटचा वापर केलेला आहे. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही सुद्धा गाड्यावर मिळते तशी चमचमीत अशी पावभाजी एकदा तरी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या साध्या, सोप्या आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.